आपण टेट, TET, विविध स्कॉलरशिप सगळ्यांसाठी खास करून आपलं टार्गेट आहे टेट. टेटकरिता जी मॅथ आणि रिझनिंग असते ते शिकवणं आता इथून पुढे जे व्हिडिओ बनवणं त्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं आधी आपण मॅथ घेणार आहोत. मॅथचे सगळे जे बी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करतात जे बी मॅथचे सगळे टॉपिक असतात ते टॉपिक आधी घेणार आहोत आणि त्यानंतर रिझनिंगचे सर्व टॉपिक घेणार आहोत. मॅथमध्ये जे बी टॉपिक येते लसावी, मसावी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, संख्यांचे प्रकार जे काही असेल ते काही सोडायचं नाही, घातांक वगैरे. त्यापैकी आपण एकदम पहिला जो चॅप्टर आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, ओके, तो घटक क्रमांक 1 तो चालू करतोय. तो चॅप्टर आहे संख्या ज्ञान, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो आणखीन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावा म्हणून त्याला एक मी पर्यायी नाव दिलं की बाबा संख्या ज्ञान किंवा संख्यांचे प्रकार. तर आधी इंट्रोडक्टरी पहा, बोर्डावर लिहितो की संख्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत. संख्यांचे जेवढेही प्रकार आहेत त्यांची आपण एक यादी करूया या ठिकाणी बोर्डावर. ओके, संख्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर संख्यांचे प्रकार चालू होतात. पहिला टाईप काय आहे? फर्स्ट टाईप आहे नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? नॅचरल नंबर. इंग्रजीमध्ये काय म्हणतो? नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्यांनाच आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतो, किंवा आपण त्यांना दुसरं नाव इंग्रजीमध्ये असं सुद्धा म्हणतो, काउंटिंग नंबर. काय म्हणतो? नॅचरल नंबर किंवा काउंटिंग नंबर म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येनंतर दुसरा या संख्यांचा प्रकार काय आहे? नैसर्गिक संख्येनंतर दुसरा संख्यांचा प्रकार आहे पूर्ण संख्या. कोणत्या संख्या? पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांना आपण काय म्हणतो? आपण या सगळ्यामध्ये डिफरन्स सुद्धा पाहूया नंतर. एक संख्यांच्या प्रकाराची डिटेल्ड चर्चा करूया, त्याच्यावर आधारित असणारे उदाहरणं पण सोडूया. पण त्याआधी संख्यांचे प्रकार काय ते तुमच्या डोळ्यासमोरून जा, आणि एवढं आपल्याला शिकायचं, घाबरून जाऊ नका, सगळं तुम्हाला पाठ होणार आहे, सगळं लक्षात बसणार आहे. ओके. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. अनुस्वार वगैरे असं काही मी विसरलो तर समजून घ्या, की द्यायचा होता पण विसरलात. ओके, समजून घेऊ शकता, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. पूर्ण संख्या ज्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? होल नंबर. काय म्हणतो रे बाळांना आपण इंग्रजीमध्ये त्यांना? होल नंबर. WHOLE होल. WHOLE होल म्हणजे पूर्ण, संपूर्ण असं होतो, आणि HOLE होल म्हणजे छिद्र असं होतं. ओके, कन्फ्यूज होऊ नका. तिसरा जो प्रकार आहे पूर्णांक संख्या. पुढचा प्रकार काय आहे? पूर्णांक संख्या. त्यांच्यामध्ये फरक आहे बरं का, गफलत करून घेऊ नका. पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या हे सेम नाही, यांच्यामध्ये डिफरन्स काय काय मिळवलं आपण ज्यावेळेस डिटेल पाहू त्यावेळेस त्यांचं कंपॅरिझन तरी करू, त्यांच्यामध्ये साम्य काय आहे, त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, फरक काय, भिन्नता काय, साम्य काय, यावर सुद्धा चर्चा करूया. पुढचा प्रकार काय? पूर्णांक संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो रे बाळांनो? इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो इंटिजर नंबर. काय म्हणतो? इंटिजर नंबर म्हणजे काय? पूर्णांक संख्या. नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक. नंतर पुढचा जो प्रकार आहे चौथा, ओके, तो काय आहे? चौथा प्रकार आहे परिमेय संख्या. कोणत्या संख्या? परिमेय संख्या. कोणत्या? परिमेय संख्या, ज्यांना आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? रॅशनल नंबर. काय म्हणतो? रॅशनल नंबर. ओके. नंतर आहे अपरिमेय संख्या. पुढचा प्रकार काय? अपरिमेय संख्या. ओके, अपरिमेय संख्या, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो रे बाळांनो? इंग्रजीमध्ये आपण अपरिमेय संख्यांना म्हणतो इरेशनल नंबर. काय म्हणतो? इरेशनल नंबर. त्या पुढचा प्रकार आपण काय म्हणतो संख्यांचा? एक पुढचा प्रकार आहे वास्तव संख्या. संख्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आधी मी तुम्हाला सांगायला लिस्ट, यादी. ओके, वास्तव संख्या. ओके, वास्तव संख्या, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? रिअल नंबर. वास्तव संख्या, रिअल असणारे नंबर, खरे नंबर. ओके, काय आहे ते पाहूया आपण. वास्तव संख्या. नंतर पुढचा प्रकार काय असेल? समसंख्या. कोणत्या संख्या? समसंख्या. समसंख्या, ज्यांना आपण काय म्हणतो रे इंग्रजीमध्ये बाळांनो? इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इव्हन नंबर, समसंख्या. नंतर आहे विषम संख्या. कोणत्या संख्या? विषम संख्या. विषम संख्या, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो?
दादांनो दीदींनो, इंग्रजीमध्ये आपण त्यांना म्हणतो ऑड नंबर. ठीक आहे, समजायला तुला? नंतर आहे 9. काय? मूळ संख्या. मूळ संख्या. ओके, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्राईम नंबर. कोणते नंबर? प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. पुढचा प्रकार आहे 10वा. काय? संयुक्त संख्या. कोणत्या संख्या? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या ज्यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? कंपोजिट नंबर. इंग्रजीमध्ये मी का लिहितो? कोणाचं सेमीचं बॅकग्राऊंड असेल, कोणी उर्दू मीडियम असेल वगैरे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना समजावं म्हणून मी इंग्रजीमध्ये त्याचा पारिभाषिक शब्द लिहितो. इथून पुढे शिकवताना, टीचिंग करताना पण प्रत्येक मॅथमॅटिकल कन्सेप्टचा मी इंग्रजीत त्याला काय पारिभाषिक शब्द हे लिहित करणार आहे. ओके, संयुक्त संख्या. नंतर 11वा संख्यांचा प्रकार आपण पाहू, जोडमूळ संख्या. कोणत्या? जोडमूळ पण म्हणू शकता तुम्ही, किंवा त्याला जुळ्यामूळ असं सुद्धा म्हणू शकता. जुळ्यामूळ संख्या. जुळ्यामूळ संख्या. ठीक आहे, ज्यांना आपण जोडमूळ संख्या किंवा जुळ्यामूळ संख्या यांनाच आपण इंग्रजी म्हणतो मध्ये म्हणतो ट्विन प्राईम नंबर. काय म्हणतो? ट्विन प्राईम नंबर. काय म्हणतो? ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? जोडमूळ संख्या किंवा जुळ्यामूळ संख्या. पुढचा प्रकार काय? 12वा, सहमूळ संख्या. कोणत्या संख्या? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या यांना आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? सहमूळ संख्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणतो को प्राईम नंबर. कोणते नंबर? को प्राईम नंबर. कोणते नंबर? को प्राईम नंबर म्हणजे कोणत्या संख्या? सहमूळ संख्या. सहमूळ संख्यानंतर पुढचा शेवटचा त्रिकोणी संख्या. कोणती संख्या? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या याला आपण काय म्हणतो? ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर. ओके, त्रिकोणी संख्या. तर हे आहेत संख्यांचे प्रकार. काय आहेत संख्यांचे प्रकार? त्यांची एक लिस्ट केली तुमच्यासमोर. याच्याशिवाय एखादा प्रकार विसरूनही गेला असेल, राहिला असेल माझ्या नेण्यात, ज्यावेळेस आपण एक एक प्रकार पाहत राहू त्यानंतर तो प्रकार घेऊ. पण माझ्या नॉलेजनुसार, काइंड फॉर माय इन्फॉर्मेशन, युअर इन्फॉर्मेशन, आय थिंक की इतके संख्यांचे काय आहेत? प्रकार आहेत. नैसर्गिक संख्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नॅचरल नंबर, पूर्ण संख्या, होल नंबर, पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर नंबर, परिमेय संख्या, रेशनल नंबर, अपरिमेय संख्या, इरेशनल नंबर, वास्तव संख्या, रियल नंबर, सम संख्या, इवन नंबर, विषम संख्या, ऑड नंबर, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, संयुक्त संख्या म्हणजे काय? कंपोजिट नंबर. संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. सॉरी थोडं व्यवस्थित. जोडमूळ संख्या किंवा जुळेमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर. सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर. त्रिकोणी संख्या म्हणजे ट्रायंग्युलर नंबर. तर ठीक आहे, आपण 1 बाय 1 संख्यांचे आता प्रकार ते डिस्कस करूया, त्याच्यावर चर्चा करूया. माझ्या हिशोबाने पुस्तक कोणतंही न पाहता अंडरस्टँडिंगच्या बेसवर नॅचरली जे आपण काय म्हणतो त्याला उदाहरणं आपण तयार करून आपण सुरू छोटे छोटे उदाहरणं स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने आपणच तयार करू आणि आपणच त्या उदाहरणाला सोडू. प्रश्नही तयार करू, क्वेश्चनही तयार करू, उदाहरणही तयार करू आणि त्याचं आन्सर देखील तयार करू. ठीक आहे, चालतंय? ओके 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 ओके, चला पाहूया. तर पहिला प्रकार आपल्या लिस्टमधला काय होता बाळांनो, दादांनो, दीदींनो, बाळांनो? आपल्या पहिला प्रकार होता, कोणता प्रकार होता पहिला? नैसर्गिक संख्या. कोणता प्रकार होता पहिला संख्यांचा प्रकार? एक एक प्रकार आता या ठिकाणी पाहत आहोत आपण. पहिला प्रकार होता नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. शॉर्टकट लिहिलं म्हणजे कोणाला वाटलं नाही असंच लिहितं का त्याला? हे असं नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ज्याला की आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? नॅचरल नंबर. काय म्हणतो इंग्लिशमध्ये? काय म्हणतो? नैसर्गिक संख्यांनाच इंग्रजीमध्ये म्हणतो नॅचरल नंबर. कोणते नंबर? नॅचरल नंबर. किंवा आणखीन एक दुसरं नाव त्याचं काय? काउंटिंग नंबर. नॅचरल नंबर किंवा काउंटिंग नंबर. तर पाहूया आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय. मानवाला ज्यावेळेस सगळ्यात आधी ज्यावेळेस संख्यांचा शोध लागला तर त्यावेळेस ते त्याच्याकडे असणाऱ्या वस्तू मोजायच्या. समजा आजच्या काळात आपण नोटा मोजायला, किती नोटा आहे माझ्याकडे, तर नोटा मोजताना कसं मोजतो? 1 2 3 4. या पेनी आहेत, किती पेनी आहेत माझ्याकडे? 1 आणि 2. माझ्याकडे पुस्तकं किती आहेत? मी पुस्तकं मोजणार 1 2 3 4 म्हणजे मोजण्याकरता. मानवाला ज्यावेळेस सर्वात आधी नंबर्सचा शोध लागला तर मानवानं जे नंबर सगळ्यात मोजण्याकरता जे नंबर्स वापरले त्यांनाच काय म्हणतात?
नैसर्गिक संख्या, म्हणून त्यांना दुसरं नाव आहे मोज संख्या, काउंटिंग नंबर. तर चला पाहूया काय आहे तर नैसर्गिक संख्या. मोज संख्यांनाच काय म्हणतात? मोज संख्यांनाच, मोजण्याच्या संख्या, मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या म्हणतात. काय म्हणतात? मोजण्याच्या संख्या मोज संख्या, त्यांनाच काय म्हणतात? नैसर्गिक संख्या म्हणतात. ओके, म्हणजे काय मग मोजण्याची संख्या काहीतरी मोजू लागली तुम्ही तर मोजणं कुठून चालू करता? शून्यापासून चालू करता का? नाही, मोजणं चालू करूया. काही वस्तू एखादी मोजू लागला तर 1 2 3 4 डॅश 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 असे मोजत बसलात तर तुम्ही कवर मोजताल? अनंतापर्यंत असं मोजताल. तर हे मोजण्याच्या संख्या म्हणजेच काय मग? म्हणून आपण काय म्हणू शकतो? 1 2 3 4 डॅश 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 यांनाच काय म्हणतात? यांनाच नैसर्गिक संख्या किंवा यांना काय म्हणतात? किंवा यांनाच मोज संख्या म्हणतात. यांनाच नैसर्गिक संख्या किंवा काय म्हणतात? मोज संख्या असं म्हणतात. सर्वात छोटी नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती दिसते? सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? ठीक आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. त्याच्यापेक्षा मोठी नैसर्गिक संख्या 2, त्याच्यापेक्षा मोठी 3. म्हणजे प्रत्येक नैसर्गिक पुढची नैसर्गिक संख्या ही पूर्वीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा किती जास्त असते? 1 जास्त असते. हा गुणधर्म सुद्धा आपल्याला कामी येणार आहे समीकरण सोडताना. प्रत्येक पुढची नैसर्गिक संख्या पूर्वीच्या नैसर्गिक संख्येपेक्षा 1 जास्त असते. 1 पेक्षा 1 जास्त 2, 2 पेक्षा 1 जास्त 3, 3 पेक्षा 1 जास्त 4, 4 पेक्षा 1 जास्त 5, 5 पेक्षा 1 जास्त 6, असं अनंतापर्यंत काय असतील? नैसर्गिक संख्या असतील. सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय? 1 आहे. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या असं लिहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या असते का? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या काय म्हणतोय मी? अनंतापर्यंत त्या आहेत. म्हणजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. किंवा तुम्ही काय म्हणतात? अनंत. याला अनंतचं चिन्ह काय? इंग्लिशमध्ये अनंतचं चिन्ह गणितामध्ये कसं असं इन्फिनिटी, याला काय म्हणतो आपण? इन्फिनिटी. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. या नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्यांनाच काय म्हणतात? मोज संख्या किंवा मोजण्याच्या संख्या म्हणतात. ओके, हे व्यवस्थित दिसायला का? मोज संख्या किंवा मोजण्याच्या संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आपण याच्यावर काही उदाहरण पाहू. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यास सूत्र. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची काय? बेरीज. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचे सूत्र आहे n इन ब्रॅकेट n + 1/2, n कंसात n + 1. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचे सूत्र काय? n कंसात पहिल्या n म्हटलो, पहिल्या n. उदाहरणार्थ मी म्हटलो पहिल्या 10 काही नैसर्गिक संख्या लिहितो मी. 1 + 2 + 3 + 4 + 5. प्रॅक्टिकली पहा, मी पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा म्हणलो. तुम्ही अशी करता ना, मॅन्युअली करायची असेल तर 1 + 2 झाले 3, 3 आणि 3 झाले 6, 6 आणि 4 झाले 10, 10 आणि 5 15. तर पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल? 15 येईल. बरोबर आहे. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 15. तर पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचं सूत्र n इन ब्रॅकेट n + 1/2. तर मग मी इथं जर पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलो तर काय? पहिल्या 5 नैसर्गिक संख्या, या सूत्रानं आपण काढून पाहू. सूत्र कसं आलं हे जर आपल्याला सांगता येत नसेल आणि ते सूत्र लॉंग टर्म आपल्याला डोक्यात ठेवायचं असेल जास्त काळापर्यंत, तर असे उदाहरणं घ्यायचे आणि या सूत्रांना पडताळून पाहायचे. म्हणजे ते आपल्याला पडतं की बाबा हा सूत्र सत्य, याची सत्यता पडताळली म्हणजे ते चांगल्या प्रकारे कॉन्सेप्ट समजल्यासारखं होतं, डोक्यात बसतं. आपण हे सूत्रही वाटल्यास सिद्ध करू. ज्यावेळेस आपण पुढे जाऊ का तर कॉन्सेप्टनुसार हे सूत्र कसं आलं हे सुद्धा मी दाखवेन तुम्हाला. अंकगणित शिरोळी हा पाठ शिकल्यानंतर. आता पहा, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? 15 आली. तर पहा बरं, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या 5, हे फक्त पडताळण्यासाठी, हे सत्य आहे का नाही सूत्राची सत्यता देण्यासाठी तुम्हाला, किंवा हे खरंच आहे का नाही, यानं खरं होतं का नाही, की ती बेरीज येते का खरीच. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची काय बेरीज किती आहे? पहिल्या n नैसर्गिक, पहिल्या n, आता n ची किंमत काय झाली? n ची जागा कोणी घेतली? 5. तर मग आता काय होईल? मग n अधिक 1/2. तर n ची जागा 5 ने घेतली तर 5 हे का n च्या जागेवर काय येणार? आता n ची पोझिशन कोण घेणार आहे?
यांच्या पोझिशनला कोण येणार आहे? यांच्या पोझिशनला 5, 5 कंसात 5 अधिक 1 छेद 2, 5 कंसात 5 अधिक 1 झाले 6, 5 ओके कंसात 5 अधिक 1 झाले 6 छेद 2, 2 ने याला कॅन्सल केलं, 2 त्रिक 6 आणि हा गुणाकार 5 त्रिक काय आला 15. पहा पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज 15 आणि सूत्रानुसार सुद्धा पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज 15 आहे. आता हे काही मोजक्या संख्या होत्या म्हणून ठीक आहे, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज. तुम्हाला म्हणलं पहिल्या 100 नैसर्गिक संख्या, अशा 100 नैसर्गिक संख्या ऍड करत बसले तर आपला पेपर मधला सगळा वेळ तर त्या 100 नैसर्गिक संख्या ऍड करण्यातच जाईल. 1 तासाचा पेपर असेल तर मग आपण त्यावेळेस ते कॅल्क्युलेशन कशाने करणार? त्यावेळेस आपण ते कॅल्क्युलेशन या सूत्राने करणार. पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या चला 100 म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो 51, पहिल्या 51 नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिल्या किती नैसर्गिक संख्यांची बेरीज? पहिल्या 51 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? पहिल्या 51. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज, n कंसात n अधिक 1 छेद 2. आता n ची जागा कोणी घेतली? 51. n ची जागा कोणी घेतली? 51. तर काय लिहिणार? 51 कंसात 51 अधिक 1 छेद 2. पहा ना n प्लस 1, 51 51 प्लस 1 लुक 51 आणि 51 प्लस 1 52 भागिले 2. याला याने काटलं तर किती होईल? 2 दुनी 4, 1 बाकी उरली 2 सक 12 म्हणजे गुणाकार येणार 51 गुणिले काय 26. 26चा पाठ असेल तर ठीक आहे, ज्यांना 26चा पाठ नाही त्यांनी मॅन्युअली गुणाकार करायचा. 51 आणि 26चा गुणाकार करायचा. 51 आणि 26 1326 काय आलं? 1326. मी म्हणलो पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज काय 100 कंसात ठीक आहे, n कंसात n अधिक 1 तर यांची जागा 100 ने घेतली तर 100 कंसात 100 अधिक 1 छेद 2, 2 ने याला काटलं तर हे झाले 50 ओके. म्हणजे काय 50 गुणिले कंसात काय 50 गुणिले 101 सॉरी 50 गुणिले 101 50 एक 50 एक 50 50 ला 0 हातचे आले 5 50 0 0 आणि हातचे 5 5 पुन्हा 50 एक 50 म्हणजे 5050 ओके. काय पाहिलं आपण? नैसर्गिक संख्या हा भाग पाहिला. काय आहे नैसर्गिक संख्या? मोज संख्यांनाच काय म्हणतात? मोजण्यासाठी ज्या वापरल्या जातात त्या संख्या मोज संख्यांनाच काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 डॅश 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 अनंतापर्यंत या काय आहे? यांनाच काय म्हणतात? नैसर्गिक संख्या किंवा काय म्हणतात याला? मोज संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, ती इन्फिनिटी आहे. मी उदाहरणार्थ दाखवलं, समजा पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली तर 15. ही मॅन्युअली करायला गेलो आपण पहिल्या 5 ची तर करू शकलो. आपल्याकडे पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचा फॉर्म्युला किंवा सूत्र काय? पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 छेद 2. तर पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज 5 कंसात 5 अधिक 1 छेद 2 हे कॅल्क्युलेशन केल्यावर काय आलं पहा 15. पहिल्या 51 नैसर्गिक संख्यांची बेरीज 51 कंसात 51 अधिक 1 छेद 2. पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज 100 कंसात 100 अधिक 1 छेद 2 ओके. आणखीन एखादा आणखीन उदाहरण पाहू इकडं. उदाहरण पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या ओके पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज. किती संख्यांची बेरीज? पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज काय असेल? पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज 20 कंसात 20 अधिक 1 हे काय n कंसात n नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसात n अधिक 1 छेद 2. तर 20 संख्यांची बेरीज 20 कंसात 20 अधिक 1 छेद 2. हे 20 याला याने काटलं 20 मध्ये 2 आहे 20 10 20 आणि 1 21 21 0 0 आणि 21 21 210 पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता तुम्ही मॅन्युअली 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज करायला गेले तर किती वेळ जाईल तुमचा? म्हणून तुम्ही फॉर्म्युला आहे ना डायरेक्ट पहिल्या 20 ची असेल तर 20 कंसात 20 अधिक 1 छेद 2. पहिल्या 30 ची असेल तर 30 कंसात 30 अधिक 1 छेद 2. पहिल्या 50 ची असेल नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल 50 कंसात 50 अधिक 1 छेद 2. ठीक आहे. या ठिकाणी नैसर्गिक संख्या हा काय भाग आहे संपला आपला. या ठिकाणी आपण पुढचा भाग पाहूया काय? पूर्ण संख्या. आता पुढचा भाग काय पाहूया? पूर्ण संख्या. काही नाही, खूप सोपं आहे. हे उदाहरण नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि लिहा. लिहिल्यानंतर अभ्यास होतो. ओके. स्क्रीनशॉट नुसतं मोबाईलवर स्क्रीनशॉट घेऊ अभ्यास होत नसतं, लिहावंच लागतं. ओके. उदाहरण लिहिणं आवश्यक आहे. पाठांतर करतानाही
उदाहरणे तुम्हाला 4 वेळेस सोडून पाहावं लागतं, त्यावेळेस त्याचं कळतं ट्रिक काय आहे, टेक्निक काय आहे सॉल्व्ह करण्याची. आता पुढचा भाग काय, नैसर्गिक संख्यानंतर पुढचा आपला भाग आहे दुसरा काय, पूर्ण संख्या. कोणत्या संख्या, पूर्ण संख्या. शून्य व नैसर्गिक संख्या यांनाच एकत्रितरित्या काय म्हणतात, पूर्ण संख्या म्हणतात. त्याला पूर्ण संख्यांनाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, होल नंबर. काय म्हणतो मी पहा, शून्य व नैसर्गिक संख्या. शून्य 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 थोडा असा असतो, शून्य काय लिहायचं होतं मला, शून्य. शून्य हा काय आहे, शून्य ओ समजताल म्हणून मी लिहायलो. शून्य व नैसर्गिक संख्या, शून्य व नैसर्गिक संख्या, शून्य व नैसर्गिक संख्या ना, शून्य व नैसर्गिक संख्या यांना एकत्रितरित्या शून्य व नैसर्गिक संख्या यांना एकत्रितरित्या पूर्ण संख्या असे म्हणतात. काय म्हणतात, पूर्ण संख्या असे म्हणतात, पूर्ण संख्या असे म्हणतात. ओके. शून्य व नैसर्गिक संख्या यांना एकत्रित, नैसर्गिक संख्या दिसायला त्याच्यात फक्त काय, शून्य व शून्य घ्यायचा आणि मग नैसर्गिक संख्या घ्यायची. म्हणजेच काय म्हणू शकतो म्हणून आपण काय म्हणू शकतो, शून्य आणि आता याच्यानंतर नैसर्गिक 1 2 3 4 डॅश 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 अनंतापर्यंत. या काय आहेत, या पूर्ण संख्या आहेत. या काय आहेत, पूर्ण संख्या आहेत. या आहेत पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय होती, 1. सर्वात लहान पूर्ण संख्या काय, 0. सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या, सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, ती पण सांगता येत नाही, सांगता येत नाही, सांगता येत नाही. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो इन्फिनिटी. पहिली पूर्ण संख्या आहे 0 आणि 5वी पूर्ण संख्या आहे 4. 6वी पूर्ण संख्या आहे 5. 7वी पूर्ण संख्या होईल 6. ओके. या ठिकाणी आपण काय पाहिलं, नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या काय असतात हा भाग पाहिलाय. आता उर्वरित संख्यांचे प्रकार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, पुढच्या पार्टमध्ये. ओके.